मुंबई कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरूच आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती पाहायला मिळाली। पश्चिम महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। पंचगंगा ओव्हरफ्लो, राधानगरी धरण तुडुंब, बंधारे पाण्याखाली। ही दृश्य आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात। गेल्या 36 तासांहून अधिक काळ कोल्हापुरात तुफान पाऊस बरसतोय। त्यामुळे कोल्हापुरातली मुख्य नदी पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहते। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले, तर अलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या। मागच्या 24 तासामध्ये राजाराम बंधाऱ्याची लेवल आहे ती 7 फुटांनी वाढलेली आहे। जी मुख्य धरणं आहेत, मुख्य धरणांमधला विसर्ग जर आपण पाहिला तर राधानगरी धरणामधून 11,500 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे। दूधगंगा धरणातून आता सकाळीच 20,000 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। कोयना धरणातून 67,700 क्युसेक्स एवढा विसर्ग आता आहे की जो थोड्या कालावधीने 75,000 पर्यंत करण्यात येणार आहे। आणि वारणा धरणातून 29,000 क्युसेक्स एवढा विसर्ग आहे। तर पडणाऱ्या पावसावरती आपण लक्ष ठेवून आहे। तिकडे साताऱ्यातही पावसानं हाहाकार उडवला। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कराड चिपळूण मार्ग बंद झाला। जिल्ह्यातील कोयना, धोम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। साताऱ्याच्या पाटणमध्येही काही रस्ते खचले, तर कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडला। सांगलीमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। कोयना धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णेकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महानगरपालिका, तहसीलदार कार्यालय, इरिगेशन विभाग, NDRF आणि त्याचबरोबर पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग या सर्वांमार्फत आपल्याला वेळोवेळी मदत देण्यात येईल। सूर्यवंशी प्लॉट, इनामदार माळा, मगरमच्छ कॉलनी या भागातल्या लोकांनी सावध राहावं। जेव्हा जर का पुराची परिस्थिती जाणवली तर सगळी शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन आपल्याला सुरक्षेच्या ठिकाणी घेऊन जाते। पुणे जिल्ह्यातही पूरस्थिती पाहायला मिळाली। मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर पुरते अडकले। पुण्यातील सिंहगड रस्ता जाम झाला। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीलगत असलेली वाहनं, छोटी दुकानं या सगळ्यांना महापालिका प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या। सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की नदी पात्रामध्ये ज्यांनी वाहने पार्किंग केलेले आहेत, जनावरे, गुरेढोरे असतील, अन्य कुठल्या वस्तू असतील, त्यांनी नदी पात्राच्या बाहेर त्वरित काढण्यात यावीत, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी। याच दरम्यान पुण्याच्या कॅनल रोडवर एक मोठं झाड कोसळलं। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल आणि मुठा नदी पात्रालगतचे रस्ते पाण्याखाली गेले होते। साताऱ्याहून वैभव बोडके, सांगलीहून कुलदीप माने आणि पुण्याहून मिकी घईसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर।